नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आज आहे 9 मे, तर उद्या आहे 10 मे. तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये आपल्याला काही भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसेच आज 9 मेला रात्रीच्या दरम्यानसुद्धा काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. तर याचा सविस्तर हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेऊया. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून राज्यामधील विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज जे आहे आपला वारे वगैरे सुटलेले पाहायला मिळत आहे. बऱ्याचशा ठिकाणी जे आपल्याला वाऱ्याचा वेग या ठिकाणी वाढलेला आहे. आणि जे आहे आपल्याला आता उद्या 10 मे आणि आज 9 मे, तर आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला राज्यातील काही भागामध्ये जे आहे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हा पाऊस आपलं जे आहे थोडाफार विदर्भातील काही भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. जसं की गोंदिया, नागपूर, भंडारा, वाशिम, गडचिरोली आणि नांदेडच्या काही भागामध्ये. आणि इतर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे फक्त वारं वगैरे सुटेल. बीड जिल्ह्यामध्ये आपलं वारे वगैरे सुटेल पाहायला मिळेल. काही भागामध्ये तुरळक ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये, तसंच जे आहे परभणी, नांदेड, आल्यानगर या भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान काही भागामध्ये तुरळक ठिकाणी काही थोडंफार थेंब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पाऊस वगैरे जास्त येणार नाही, फक्त जे आहे थोडाफार पाऊस राहील. रिमझिम पाऊस थोडाफार पाहायला मिळेल आणि वारे वगैरे सुटतील पाहायला मिळतील. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, जे आहे आता उद्या 10 मे, तर 10 तारखेला जे आपला उद्याच्या दरम्यानसुद्धा दुपारपर्यंत हवामान सगळीकडे कोरडे राहील. आणि दुपारनंतर राज्यामध्ये म्हणजे दुपारी 3-4च्या सुमारामध्ये राज्यामधील वातावरणामध्ये या ठिकाणी बदल होईल. आणि दुपारी 3-4च्या सुमारात आपल्याला जे आहे विदर्भातील जे आहे नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वाशिम, तसंच जे आहे अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेडच्या काही भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्या 10 मेच्या दरम्यान जे आपला राज्यातील दुपारच्या नंतर सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. जास्त काही मोठा पाऊस राहणार नाही, फक्त जे आहे वारे वगैरे सुटतील. आपल्या वाऱ्यांचा वेग या ठिकाणी जास्त पाहायला मिळेल. इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच राहील. मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला फक्त वारे वगैरे सुटतील. वाऱ्यांचा वेग या ठिकाणी पाहायला मिळेल. पाऊस वगैरे काय जास्त पडणार नाही. तर राज्यामध्ये जे पावसाचे जे वातावरण आहे म्हणजे आता 10 मे, 11 आणि 12, 13, 14 तारखेपर्यंत म्हणजे 14 मेपर्यंत शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत. कारण की 15 तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. तर जवळजवळ 30 म्हणजे 30 मेपर्यंत म्हणजे रोजच पाऊस पडणार आहे. त्यामुळे तुमची शेतीची कामे करायची असेल तर तुमच्याकडे फक्त 5 ते 6 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्याने आपली शेतीची कामे जी आहे 5 ते 6 दिवसामध्ये आपली शेतीची कामे या ठिकाणी पूर्ण करून घ्यावीत. कारण की राज्यामध्ये आता जे आहे मान्सून या ठिकाणी लवकरच यंदा लवकर मान्सून येणार आहे. जे आहे मान्सून हा 13 मेलाच अंदमानमध्ये या ठिकाणी दाखल होईल, 13-14ला. आणि आणि त्यानंतर जे आहे आपला मान्सून हा महाराष्ट्रामध्ये 7 जूनच्या आधीच म्हणजे 6 जूनच्या दरम्यानच महाराष्ट्रामध्ये मान्सूनची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. आणि जवळजवळ 10-11 मेच्या दरम्यान 10-11 जूनच्या दरम्यान जे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र मान्सून हा व्याप्ताने या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता फक्त तुमच्याकडे 5 ते 6 दिवस शिल्लक आहे. कारण की राज्यामध्ये पुढील जे आहे 14 तारखेपासून ते जवळजवळ 30 मेपर्यंत म्हणजे 14 तारखेपासून जे पावसाला सुरुवात होईल. तर जवळजवळ रोज शेतकऱ्यांना रोज या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची जी काही कामे राहिली असेल शेतकऱ्यांनी आपली कामे करून घ्यावी. आणि जे काही हळद वगैरे शेतकऱ्यांची काढायची किंवा झाकून ठेवायची राहिली असेल शेतकऱ्यांनी 14 तारखेपर्यंत आपली कामे करून घ्यावीत. कारण की राज्यामध्ये पुन्हा एक चक्रीवादळ या ठिकाणी तयार होत आहे. तुम्ही पाहू शकता की हे चक्रीवादळ जे आहे आपला या ठिकाणी तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हे जे चक्रीवादळ आहे, हे चक्रीवादळ आपल्याला जे आहे राज्यामध्ये याचाच परिणाम म्हणून जे आहे आपला महाराष्ट्रातील काही भागामध्ये या ठिकाणी 14 तारखेपासून याचा जे आहे परिणाम आपल्या महाराष्ट्रावर या ठिकाणी दिसून येणार आहे. त्यामुळे 14 तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. हा जो अवकाळी मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस असणार आहे. त्यामुळे या पावसामध्ये आपल्याला काही भागामध्ये पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. तर काही भागामध्ये थोडंफार वारे वगैरे सुटेल फक्त. तर काही भागामध्ये आपल्याला फक्त जे आहे चांगला मुसळधार पाऊस आपला जे आहे 14 ते 30 मेच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही शेतकरी मित्रांनो जे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे
लवकर या ठिकाणी करून घ्यावीत, कारण की 14-15 तारखेदरम्यान आपलं जे आहे मुंबई आणि कोकण पट्टीमध्ये पावसाला सुरुवात होईल. सगळ्यात आधी मुंबईचा परिसर आणि सातारा, सांगली, कोल्हापूर जो कोकण पट्टीचा परिसर आहे, तसेच सोलापूरचा भाग आहे, त्या भागामध्ये 14 तारखेलाच पावसाला आपल्याला पाहायला मिळेल. 14 तारखेला त्या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल कोकणपट्टी मुंबईच्या परिसरामध्ये. आणि त्यानंतर जे आहे हा पाऊस आपला जे आहे मराठवाडा तसे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला सगळ्यात जास्त पाऊस हा आपल्याला कर्नाटकच्या त्या भागामध्ये आपल्याला राहील. आणि हे चक्रीवादळ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हे चक्रीवादळ सध्या आपल्याला तयार होताना पाहायला मिळत आहे. आणि हे चक्रीवादळ आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो जवळजवळ म्हणजे 20 तारखेच्या नंतर हे चक्रीवादळ या ठिकाणी आपल्याला जवळजवळ 14-15 तारखेदरम्यान चक्रीवादळ हे जवळजवळ कोकणपट्टीचा जो कर्नाटकचा परिसर आहे, म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडू या परिसरामध्ये आपलं जे आहे त्या भागामध्ये हे चक्रीवादळ त्या ठिकाणून जात असल्यामुळे याचा परिणाम जे आहे आपला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकर या ठिकाणी करून घ्यावी. शेतकऱ्यांना जे आहे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सांगत आहे की तुमची शेतीची कामे करण्यासाठी तुमच्याकडे फक्त आता काही दिवसच शिल्लक राहिलेले आहे. आणि मान्सून हा महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी फक्त 30 दिवस म्हणजे 29 दिवस, आजपासून 29 दिवस जे आहे महाराष्ट्रामध्ये मान्सून येण्यासाठी फक्त 29 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकर आटपून घ्यावीत. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये चांगला जो पाऊस आहे आपल्याला चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. चांगला म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे आहे आपल्याला जवळजवळ 21, 22, 23 दरम्यान आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये चांगला पावसाळ्यासारखा छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं जे आहे 21 तारखेला पावसाळ्यासारखा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे 21 तारखेला. तसेच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 22 तारखेला चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर भागामध्ये सुद्धा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बीड परिसरामध्ये 19 तारखेला जे आहे बीडच्या परिसरामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील. 19 पासून म्हणजे खराब पाऊस जे आपल्याला सगळा पावसाळ्यासारखा नदीना पाणी होईल असा पाऊस आपल्याला जे 19 तारखेपासून ते जवळजवळ 25 तारखेच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा तसेच जे आहे नांदेड आपलं नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये 21, 22 तारखेच्या दरम्यान जे आहे 21 मे, 22 मेच्या दरम्यान चांगला पावसाळ्यासारखा पाणी होईल असा पाऊस तुम्हाला त्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे आहे हा होताच एक महत्त्वाचा हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता सध्या राज्यामध्ये आज आपल्याला वारे वगैरे सुटतील पाहायला मिळाले आहे. बऱ्याचशा ठिकाणी आजपासून वाऱ्याचा वेग या ठिकाणी वाढलेला आहे. आणि उद्याच्याला फक्त विदर्भातील काही भागामध्ये पाऊस राहील. म्हणजे